आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भित्रा दगड ही एक सुंदर आणि प्रेरणादायक गोष्ट पाहणार आहोत। ही गोष्ट आपल्याला शिकवते की भीतीमुळे आपण आयुष्यातील मोठ्या संधी गमावतो। एक शिल्पकाराला 2 दगड मिळतात, एक भित्रा आणि एक धैर्यवंत। जो दगड वेदना सहन करायला तयार होतो तो देवाची मूर्ती बनतो आणि जो दगड घाबरतो तो फक्त आणि फक्त पायरी बनून राहतो। ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याने नक्की ऐकावी। भित्रा दगड। नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप छान आणि विचार करायला लावणारी गोष्ट ऐकणार आहोत। भित्रा दगड। ही गोष्ट आपल्याला सांगते की भीतीमुळे आपण आयुष्यात किती मोठ्या संधी गमावतो। चला तर मग गोष्ट सुरू करूयात। एक शांत गावाजवळ एक दाट जंगल होतं। त्या जंगलात एक कुशल शिल्पकार रोज दगड फोडण्यासाठी येत असे। तो वेगवेगळ्या दगडापासून सुंदर मूर्ती तयार करत असे। एके दिवशी त्याला एक मोठा आणि आकर्षक दगड दिसला। त्याने विचार केला की या दगडापासून एक सुंदर देवाची मूर्ती बनवता येईल। म्हणून त्याने छिन्नी आणि हातोडा काढला आणि दगडावर पहिला डाव मारला। पण पहिल्याच घावात तो दगड जणू घाबरला। तो मनात म्हणाला, अरे नाही, मला नको फोडू, मला खूप वेदना होतील, मी तसाच ठीक आहे। दगडाच्या ह्या भीतीमुळे शिल्पकाराने तो दगड सोडून दिला। थोड्या अंतरावर त्याला दुसरा एक मजबूत दगड सापडला। त्या दगडाने कोणतीही तक्रार केली नाही। शिल्पकाराने त्यावर वार केले, मेहनत घेतली आणि काही दिवसातच त्या दगडाचं रूपांतर एक सुंदर देवाच्या मूर्तीत केलं। नंतर ती मूर्ती मंदिरात ठेवली गेली। गावातील लोक रोज त्या मूर्तीची पूजा करू लागले, फुले वाहू लागले आणि नमस्कार करू लागले। दरम्यान जो पहिला भित्रा दगड होता तो तसाच पडून राहिला। काही दिवसांनी त्याला मंदिराच्या बाहेर पायरी म्हणून ठेवण्यात आला। आता लोक मंदिरात जाताना त्याच्यावर पाय ठेवून आत जाऊ लागले। हे पाहून त्या दगडाला खूप वाईट वाटले। तो मनात म्हणाला, जर मी त्यावेळी भीती न बाळगता थोडं धैर्य दाखवलं असतं तर आज माझी ही पूजा झाली असती। पण माझ्या या भीतीमुळे मी ही मोठी संधी गमावली। थोडक्यात मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतंय? भीतीमुळे आपण आयुष्यातील मोठ्या संधी गमावतो, बरोबर ना? कठीण प्रसंग सहन करून धैर्याने पुढे गेलो तरच आपल्याला यश आणि सन्मान मिळतो। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। वंदे मातरम।